नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी कृषी समृद्धी योजना आणलेली आहे. या कृषी समृद्धी योजनेचा जी.आर. आलेला आहे. या जी.आरच्या माध्यमातून आपण सर्व डिटेल माहिती घेणार आहोत. या जी.आरची हायलाइट्स जर पाहिजे असेल तर या जी.आरमध्ये त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी 5,000 कृषी ड्रोन्स, 2,778 शेतकरी सुविधा केंद्र आणि 14,000 शेततळी, त्याचप्रमाणे 25,000 जी काय BBF यंत्रे, ट्रॅक्टर चलित सरी वरंबा घालण्यासाठी उपयोगात येणारी जी ट्रॅक्टर यंत्रे आहेत, BBF यंत्रे, ही आणण्यासाठी हा प्रस्ताव दिलेला आहे. आणि हा प्रस्ताव जवळपास 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 5,668 कोटी रुपयांचा आहे. हा व्हिडिओ आपण डिटेल करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आपण माहिती देणार आहोत की ही जी योजना आहे, ह्या योजनेच्या अंतर्गतून शेतकऱ्यांनी अर्ज कसा करायचा, त्यांना टोटल अनुदान किती भेटणार आहे, त्याचप्रमाणे या योजनेचा फायदा घ्यायची संपूर्ण प्रोसेस कशी आहे, ही आपण माहिती संपूर्ण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहावा अशी मी विनंती करतो. शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता ही जी काही कृषी समृद्धी योजना आहे, ही योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. ती जी काय सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या पार्श्वभूमीवर ही योजना आणलेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जे काय पायाभूत सोयी सुविधा आहेत त्यांना गुंतवणूक करायचं, त्यांना भांडवल द्यायचं, या उद्देशानं ही योजना आणलेली आहे. आता आपण डायरेक्ट जी काय शासन निर्णय झालेला आहे त्या संदर्भात पाहूयात. सगळ्यात पहिला जो शासन निर्णय झालेला आहे तो ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र पुरवठा करण्यासंदर्भात हा जो काही निर्णय झालेला आहे तो आपण पाहू शकतात. या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता सोयाबीन, हरभरा, मका, भुईमुग यासाठी ही जे काय यंत्र आहेत, पेरणीसाठी उपयोगी येणारे यंत्र आहेत, या यंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा घ्यावा यासाठी ही यंत्र त्यांनी आणलेले आहेत. आपण पाहू शकता राज्यभरात 25,000 ट्रॅक्टर चलित रुंदी सरी वरंबा यंत्र पुरवठा करण्यात येणार आहेत. आपण पाहिलं तर ह्याचे फायदे बरेचसे आहेत. आणि डायरेक्ट आपण लाभार्थी पाहूयात. लाभार्थी जर बघितलं तर याचा लाभार्थी जे आहेत ते डायरेक्ट वैयक्तिक शेतकरी आहेत. शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत करणाऱ्या उत्पादक सहकारी संस्था यांना हा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत निवड म्हणजे आता अर्ज कसं करू शकता, काय नाही, हे आपण सगळं पाहूयात. निवड करताना स्वतःच्या नावे जमीन असायला पाहिजे किंवा स्वतःच्या नावे किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला ट्रॅक्टर यंत्र देणार आहे, त्यामुळे ट्रॅक्टर पण असणं तुमच्या नावाने गरज आहे. त्याचबरोबर शेतकरी गटातील कोणत्याही एका सदस्याच्या नावानं ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आता लाभार्थी निवड कसे करणार आहे, जे काही रुंद सरी वरंबा पद्धत यंत्रासाठी जे काय अर्ज करायचा आहे तो आपल्या MahaDBT पोर्टलवर करायचा आहे. शेतकरी बांधवांना आपल्याला माहितच आहे, आपले शेतकरी बांधव MahaDBT पोर्टलवर आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन MahaDBT पोर्टलवर अर्ज करत असतात आणि त्यांना हे जे काय योजनेचा फायदा मिळत असतो. आणि हा अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या पद्धतीने आहे. म्हणजेच जो शेतकरी सगळ्यात प्रथम अर्ज करेल त्या शेतकऱ्याचा सगळ्यात प्रथम विचार केला जाईल. त्यामुळे सर्व माझ्या राज्यभरातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि सगळ्यात प्रथम ह्या योजनेचा फायदा घ्यावा. आता आपण पाहूयात, त्यानंतर आपण पाहूयात वैयक्तिक शेततळे याविषयी माहिती. शेतकरी बांधवांनो, वैयक्तिक शेततळे या संदर्भात जो काय विचार आहे तो 14,000 शेततळी देण्याचा विचार महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आणि हा जो आहे लाभार्थीसाठी जास्तीत जास्त जे काय आकार आहे 25 बाय 20 बाय 30 मीटर इतका शेततळ्यासाठी हे जे अनुदान आहे ते 66,633 प्रति शेततळे इतके शासन अनुदान देण्यास मान्यता दिलेली आहे. आणि 14,000 जे काही शेततळी खोदण्यास जवळपास 93 कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. आपल्याला माहितीच आहे. आता लाभार्थी कसे आहेत बघा. लाभार्थी निवडीसाठी अर्जदार हा शेतकरी असला पाहिजे, महाराष्ट्र शासनाचा शेतकरी असला पाहिजे, त्याच्या सातबारा वगैरे असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सातबारा धारक असावा. त्याचप्रमाणे ॲग्रीस्टॅकवर फार्मर नोंद असणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रीस्टॅकवर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे की आता कुठलीही योजना तुम्हाला घ्यायची असेल तर तुमची ॲग्रीस्टॅकवर फार्मर ID असणं गरजेचं आहे. तुम्ही फार्मर ID काढून घ्या, नसेल तर कृपया विनंती आहे. अर्जदारांच्या स्वतःच्या नावे 0.40 हेक्टर म्हणजे जवळपास 1 एकर 40 गुंठे तुम्हाला
शेती असणं गरजेचं आहे. आणि ही कोकण विभागासाठी अट थोडीशी शिथिल केलेली आहे. तिथं 20 गुंठे जरी जमीन असेल किंवा 20 हेक्टर 0.20 हेक्टर जरी जमीन असेल तरी चालेल असं सांगितलेलं आहे. म्हणजेच ही झाली शेततळ्याविषयी माहिती. तीही आता महा-डी-बी-टीवरच ह्यांनाही अर्ज करावा लागेल. शेततळ्याचा फायदा घ्यायचा असेल तर महा-डी-बी-टी या पोर्टलवर तुम्हाला अर्ज करावा लागेल. महा-डी-बी-टीवर मी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जे शेतकरी सर्वात प्रथम अर्ज करतील त्यांचाच विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या आपल्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन महा-डी-बी-टीवर अर्ज भरा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. आता आपण पाहूयात शेतकरी सुविधा उभारणी केंद्र. तिसरा मोठा निर्णय जो झालेला आहे तो शेतकरी सुविधा उभारणी केंद्र. बघा, या अंतर्गत म्हणजे हा जो निर्णय झालेला आहे शेतकरी सुविधा केंद्र, यामध्ये राज्यात 2778 शेतकरी सुविधा केंद्र मान्यता देण्यात आहे. कृषी विभागांतर्गत प्रचलित योजनेच्या माध्यमातून एकाच घटकाच्या माध्यमातून या योजना सर्व देण्यात याव्यात यासाठी आहे. मग ह्याची उद्दिष्ट काय, तर शेतकऱ्यांना एक सामुदायिक स्वरूपामध्ये शेतीची आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, जमीन सुपीकता वाढावं, जैविक निविष्ठांचे उत्पादन घेता यावं, त्याचप्रमाणे शेती अवजारे बँकच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना घेता याव्या यासाठी आहे. याचं स्वरूप त्यांनी ठरवलेलं आहे की राज्यात 2778 शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड करण्यात येईल म्हणलेलं आहे यांना. आणि या प्रकल्प मूल्य 3 कोटी रुपये असू शकतं. आणि जे काय 3 कोटी जे आहे प्रकल्प मूल्य, त्या प्रकल्प मूल्याच्या अनुषंगाने 3 वर्षाच्या कालावधीत अनुदान देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना लाभ घ्यायचे असेल तर ते सर्व शेतकरी 2778 शेतकरी सुविधा केंद्रात अधिकतम 5,000 कोटी इतके अनुदान देण्यात येणार आहे. आता कंपनी कशी निवड होणार आहे बघा, अंमलबजावणी ह्याची कशी होणार आहे. अंमलबजावणी शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करताना कार्यपद्धती. शेतकरी उत्पादन कंपनी भारतीय नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असणे गरजेचं आहे आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत याला 3 वर्ष पूर्ण झालेली असणे बंधनकारक आहे. जिल्हा स्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावातून कंपनीच्या कार्यक्षमतेवर मूल्यांकन करून जिल्हास्तरीय समिती याची निवड करेल आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांपैकी कंपनीचे जिथे सर्वाधिक सभासद आहेत गाव मुख्यालय म्हणून घोषित करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय कंपनी निवडलेल्या 1 महिन्याच्या आत कंपनीने प्रकल्पाच्या 20% रक्कम कंपनीच्या अकाउंटवर जमा करणे आवश्यक राहील. अशा प्रकारे ही जी काय योजना आहे, ही योजना शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करण्यात येणार आहे. या शेतकरी सुविधा केंद्रात काय काय गोष्टी असणार आहेत ते आपण पाहूयात. अंमलबजावणी ह्याची आता अशी कशी होणार बघा. जिल्हा स्तरावर संबंधित विभागीय कृषी सहसंचालक व राज्यातील जे आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना संनियंत्रित आणि अंमलबजावणी केली जाईल. कृषी आयुक्तालयामार्फत संचालक आत्मा यांना जिल्हानिहाय लक्ष्यांक कळवण्यात येईल आणि इच्छुक शेतकऱ्यांनी जो काय आहे अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा. म्हणजेच या योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे. ह्या फक्त आणि बाकीच्या सर्व योजनांसाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर नोंदणी करायची आहे. आता बघा, शेतकरी सुविधा केंद्रामध्ये काय जागा उपलब्ध असले पाहिजे, बांधकाम, अनिर्वाय बाबी काय दिलेल्या आहेत, मृदा तपासणी केंद्र ह्याच्यामध्ये होईल, त्यानंतर जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र होईल, भाडेतत्वावर कृषी अवजारे उपलब्धता केंद्र यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना भाडेतत्वावर जे काही कृषी अवजार आहेत ह्या इथे भेटून जातील. एकात्मिक कीड नियंत्रण योजना उपाययोजना वगैरे असतील. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी ह्या योजनेअंतर्गत असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांना काही या योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी तालुका कृषी अधिकारी याकडे अर्ज करणं गरजेचं आहे आणि ती शेतकरी कंपनी असणंही गरजेचं आहे. आणि इतर 3 योजनांच्या बाबतीत जे काय आहे ते फक्त महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन CSC सेंटरवर तुम्ही नोंद करणं आवश्यक आहे. आता आपण पाहूयात जिल्हास्तरीय समिती सगळी माहिती आपण पाहिली. आता आपण मुख्यमंत्री ड्रोन याविषयी माहिती पाहूया. मुख्यमंत्री ड्रोन योजनेविषयी जे काय मुख्यमंत्री ड्रोन योजना आहे तर ते एकूण 5,000 ड्रोन देण्याची घोषणा आहे किंवा योजना या अंतर्गत आहे. आपण पाहूयात की स्वरूप जे काय आहे ते स्वरूप जे आहे महाराष्ट्र राज्यात जे काय कृषी यांत्रिकरण उपविभागांतर्गत 50% किंवा 5 लाख रुपये यांपैकी
जे कमी असेल ते लाभार्थ्याला खरेदी किमतीच्या 40% किंवा 4 लाख जे असेल, म्हणजे कृषी पदवीधर असतील तर त्यांना 50% अनुदान आहे किंवा 5 लाख रुपये आहे, आणि जर कृषी पदवीधर नसतील तर त्यांना 40% अनुदान आहे किंवा 4 लाख रुपये. जे कमी असेल त्यापैकी कृषी हे ड्रोन खरेदीसाठी अनुदान भेटेल असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जे काय नमो ड्रोन दीदी या योजनेअंतर्गत महिला बचत गटांसाठी 80% किंवा 8 लाख रुपये जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे असेही या सांगितलेलं आहे. या कृषी ड्रोनचा वापर करून शेतामध्ये फवारणी वगैरे करता येते. कीटनाशक, कीड नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी मनुष्यबळ कमीत कमी वापरून या सगळे करता येईल. आणि या खरेदी अनुदानाच्या 80% किंवा 8 लाख जे काय कमी असेल ते देण्यात येईल, असं वितरित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे जे काय महाराष्ट्र शासनाने हे 4 योजना सांगितलेल्या आहेत. रुंद सरी वरंबा यंत्र 25,000 ही यंत्रे देणार आहेत. त्यांना 175 कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. वैयक्तिक आणि ही जे काय रुंद सरी वरंबा यंत्र आहे, ट्रॅक्टरला जोडलेलं यंत्र, याची आपण नोंदणी महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुमच्या जवळचे CNC सेंटरमध्ये करू शकतात. वैयक्तिक शेतकरी शेततळे जवळपास 14,000 शेततळ्याला मान्यता भेटलेली आहे. त्याला 93 कोटीचा खर्च येणार आहे. शेतकरी सुविधा केंद्र उभारणी यासाठी 2,778 शेतकरी उभारणी केंद्र आहेत, त्यासाठी 5,000 कोटीची निधी आहे. आणि ही शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन 5,000 मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन देणार आहेत, त्यासाठी 400 कोटी इतका निधी देणार आहे. आणि याची नोंदणी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन करू शकता अर्ज. अशा प्रकारे या 4 योजनांसाठी 5,668 कोटीचा निधी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी देण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन शासन निर्णय, नवीन शासन योजना आणि नवीन शासन माहिती अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. धन्यवाद.